नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पैसा झाला मोठामध्ये आज आपण कॅश ट्रान्झॅक्शन संदर्भातले आयकराचे विषयक जे नियम आहेत ते नेमके काय सांगतात, ते नव्याने लागू झालेले आहेत, कधीपासून लागू झालेले आहेत आणि मग त्याच्या संदर्भात आणखी कशी कशी पावलं सावधगिरीने टाकावी लागतील या सगळ्याचं आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्ही देखील तुमचे प्रश्न विचारू शकता एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर. तेव्हा विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण ग्राफिक देखील बघणार आहोत, काही महत्त्वाचे मुद्दे देखील आहेत आणि आपल्यासोबत या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आहेत कर सल्लागार संजीव गोखले सर. त्यांचं स्वागत करूया. आणि सर, जसं मी म्हटलं की नव्याने काही नियम लागू झालेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवात करूया पहिल्या दोन मुद्द्यांनी आणि पहिले दोन मुद्दे बघूया. एक किंवा अधिक बँक अथवा पोस्ट खात्यामध्ये वर्षभरात 20 लाख किंवा अधिक रोख पैसे जमा करणं या व्यवहारांकरता पॅन कार्ड अनिवार्य आहे. मुळात हे आपण आधी सांगूया. एक किंवा अधिक बँक अथवा पोस्ट खात्यातनं वर्षभरात 20 लाख किंवा अधिक पैसे काढणं म्हणजे विड्रॉल आणि डिपॉझिट सर दोन्हीसाठी पॅन कार्ड मस्ट आहे. असं आहे की इतके दिवस असं होतं की बँकेत जर डिपॉझिट केले 50,000 किंवा जास्त तर पॅन कार्ड देणं आवश्यक होतं. लोक काय करायचे, 49,000 दरवेळेला डिपॉझिट करायचे. एका दिवसात 50,000ची लिमिट होतं आणि त्यामुळे दरवेळेला 49 असं लिमिट असं डिपॉझिट केल्यामुळे त्यांचं रिपोर्टिंग व्हायचं नाही आणि त्याला अप्पर लिमिट काय नव्हतं. आता ह्या जो रूल आला हा आता 26 मे पासून लागू झाला. हा असा आहे की तुम्ही एका बँकेच्या खात्यात किंवा तुमच्याकडे जर एका बँकेत 2-3 खाती असतील, चालू खातं इतर कुठलं करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, अशा सगळ्या खात्यामध्ये मिळून जर 20 लाखाच्या वर जर डिपॉझिट केलेत किंवा विड्रॉ केलेत तर तुम्हाला पॅन किंवा आधार देणं अनिवार्य आहे. इथे पॅन किंवा आधार देणं अनिवार्य ह्याच्यात फार मोठी गोष्ट नाही आहे, कारण आता बँकेत अकाउंट उघडताना आपल्याला पॅन नंबर द्यायला लागतो. सगळ्या अकाउंटसाठी नसतो, बेसिक सेव्हिंग अकाउंटसाठी या पॅनची गरज नाही, पण शक्यतो KYCचा नियम म्हणून पॅन किंवा आधार देणं आता आवश्यक असतं. त्यामुळे पॅन देणं हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. तर असा जो रोखीचा व्यवहार आहे तो व्यवहार बँकेनी डिपार्टमेंटला कळवणं आता अनिवार्य केलेलं आहे. आणि ह्याच्यातनं असं होणार आहे की जेव्हा अशा पद्धतीने हा व्यवहार डिपार्टमेंटला कळेल तेव्हा डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे बघेल की तुमचं उत्पन्न किती आहे. म्हणजे माझं उत्पन्न जर 2 आणि 2.5 लाख रुपये आणि मी 20 लाख रुपये डिपॉझिट करतोय तर मला विचारणा होऊ शकते की पैसे आणले कुठून, किंवा मी 20 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम विड्रॉ करतोय माझ्या बँक अकाउंटमधनं, तर हे कशासाठी मी विड्रॉ केले, त्याचा मी कसा विनियोग केलाय, अशी विचारणा होऊ शकते. त्यामुळे हे दोन्ही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते गेल्या काही वर्षात आपण बघितलं की एकंदरीतच संगणकीकरणामुळे जे एकंदरीतच इन्कम टॅक्सची जी एक पकड मजबूत होते सर्वसामान्य करदात्यांवर किंवा देशातल्या करप्रणालीमध्ये, त्यातलाच हा भाग आहे. आणि अशा रीतीने कर चुकवेगिरीला आळा बसण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल हे उचललेलं आहे. खरंय. आपण पुढे जाऊन याच संदर्भातले आणखी दोन कोणते महत्त्वाचे मुद्दे तेही बघूया. बँक वा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खातं अथवा लोन खातं उघडणं आणि अशा व्यक्तींनी रिटर्न भरताना मोठ्या व्यवहाराची माहिती देणं गरजेचं आहे. पॅन कार्ड कशासाठी अनिवार्य आहे ते आपण बघतोय आणि त्या अनुषंगाने सरांकडनं अधिक जाणून घेऊया. गोखले सर, आता आपण जे पहिले जे बघितलं ते कॅश विड्रॉवल किंवा कॅश डिपॉझिट 20 लाखाच्या वरचे एका वर्षभरात. पण जर मला करंट अकाउंट उघडायचं म्हणजे चालू खातं उघडायचं किंवा कॅश क्रेडिट ज्याला आपण लोन म्हणतो ते अकाउंट उघडायचं आहे, तरी मला पॅन किंवा आधार देणं आवश्यक आहे. आणि इतकंच नव्हे तर ह्याचा रिलेव्हन्स जो आहे तो इतका महत्त्वाचा आहे की नुसता आधार आणि पॅन देऊन मी गप्प बसू शकत नाही. मला माझ्या विवरणपत्रात ह्या एवढ्या मोठ्या रोखीच्या व्यवहारांचं किंवा करंट अकाउंट असेल तर व्यवसायाच्या उत्पन्नाचं मला विवरण द्यायला लागेल. मला ते एक्सप्लेन करायला लागेल की अशी मोठी कुठली कॅश मी डिपॉझिट केली किंवा विड्रॉ करून त्याचं पुढं काय केलं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असे रोखीचे व्यवहार हे नजरअंदाज व्हायचे इतके दिवस, तसं कुठलं कायदा नसल्यामुळे आता ते इन्कम टॅक्सच्या रडारवर येतील आणि करदात्यांना हुडकून काढण्यासाठी याची मदत होईल. म्हणून एकंदरीतच करदात्यांचा बेस वाढवणं, टॅक्स बेस वाढवणं या दृष्टीने अशा पद्धतीच्या नियमांचा खूप मोठा उपयोग आयकर खात्याला नक्कीच होणार आहे. खरंय. प्रश्न यायला लागलेले आहेत सर, आपण काही प्रश्न घेऊया. योगी कदम विचारतात, मिनिमम किती अमाऊंट डिपॉझिट करू शकतो किंवा विड्रॉ करू शकतो पॅन कार्ड शिवाय, त्या संदर्भात काय सांगू शकतो? नाही, डिपॉझिटसाठी नियम असा आहे की 50,000च्या वर जर डिपॉझिट एका दिवशी करायचं असेल तर तुम्हाला पॅन कार्ड द्यायला लागतं. पण 50,000च्या खालची म्हणजे अगदी मी सांगितल्याप्रमाणे लोक 49,000 डिपॉझिट करायचे ज्यांची जुनी पॅन नसलेली अकाउंट आहेत किंवा बेसिक सेव्हिंग अकाउंट आहे जिथे पॅन मॅन्डेटरी नाही आहे, अशा ठिकाणी पॅन शिवाय तुम्ही 49,000 डिपॉझिट आजही करू शकता. मात्र आता हा नियम असा आहे की अशा रीतीने 49 करत जर 20 लाखाच्या वर गेलं तर बँक ही माहिती तुमच्याकडनं पॅन तर घेईलच, मागेलच तुमच्याकडे, पण ही माहिती डिपार्टमेंटला सादर केली जाईल. आणि त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की मी किती करू शकतो, 20 लाखापर्यंत करायचं असेल तर काहीच प्रश्न नाही. एका दिवशी पॅन शिवाय 49,000 करा, किती वेळा करा, मात्र 20 लाख लिमिट क्रॉस करू देऊ नका, म्हणजे ह्याचं रिपोर्टिंग होणार नाही. खरंय. पुढचे दोन मुद्दे आणखी कोणते आहेत तेही महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला बघावे लागतील. आपण बघूया. मोठ्या रोखीने होणाऱ्या व्यवहारावर नजर ठेवण्यासाठी हा नियम करण्यात आलेला आहे.
आणि नियम 26 मे 2022 पासून लागू आहे. याच्यामध्ये सर 26 मे 2022 पासून लागू आहे हा नियम, म्हणजे त्याच्या पूर्वी जर या अमाऊंटची ट्रान्झॅक्शन झाली असतील तर त्यांच्यासाठी काय? हो, आता हा एक मोठी कॉन्ट्रोवर्सी याच्यात निर्माण झाली. 10 मे रोजी हे नोटिफिकेशन आलं आणि साधारण 15 दिवसांनी हे नोटिफिकेशन लागू होईल, म्हणजे 26 मे पासून ते लागू झालं. त्यामुळे 26 मे नंतर ज्या अशा पद्धतीचे जे कॅशचे व्यवहार होतील त्याचं रिपोर्टिंग होईल, त्याच्यासाठी पॅन मागितला जाईल. पण तो सीबीडीटीने हे अजून क्लॅरिफाय केलं नाही की 1 एप्रिल ते 26-25 मे या काळात जर अशा पद्धतीचं जर डिपॉझिट झालं असेल तर त्याच्यासाठी पॅन मागता येणार नाही, परंतु कधी रिपोर्टिंग करायला लागेल. त्यामुळे ह्याचं क्लॅरिफिकेशन अजून आलेलं नाही आहे, त्याच्याबद्दल अजूनही साशंकता आहे. परंतु कदाचित येणाऱ्या काळात सीबीडीटी हे क्लॅरिफाय करेल की जरी पॅन मागितला गेला नसेल तरी 26 मे नंतर जर अशा पद्धतीची कॅश डिपॉझिट किंवा विड्रॉ झाली तर त्याचं रिपोर्टिंग होईल आणि त्यासाठी पॅन पण द्यायला लागेल. कदाचित हे क्लॅरिफिकेशन येऊ शकेल, परंतु आता ह्याच्यानंतर मात्र अशा पद्धतीचं डिपॉझिट करताना किंवा विड्रॉ करताना पॅन देणं आवश्यक आहे. पण मग सध्याच्या घडीला तुम्ही म्हणता की अजून स्पष्टता आलेली नाहीये, पण ज्यांनी 26 मे पूर्वी अशा मोठ्या रकमांचे व्यवहार केलेले आहेत, मग त्यांनी आता रिटर्न फाईल करताना सध्या काय पावलं टाकायचे, कारण अजून क्लॅरिटी नाहीये. हो, नाही, एक लक्षात घे की डिपॉझिट करताना पॅन देणं हा एक मुद्दा झाला जो 26 मे पर्यंत लागू नव्हता 20 लाखाच्या वरच्या ट्रान्झॅक्शनला, जो आता लागू झालाय. परंतु माझा त्याच्यातला प्रश्न मुद्दा असा आहे की एकदा तुम्ही अशा रीतीने डिपॉझिट केल्यावर डिपार्टमेंटला आज ना उद्या हे कळणार आहे आजच्या ह्या लागू झाल्यापासून. मग अशा वेळी तुम्हाला तुमचं एक्सप्लेनेशन तयार ठेवायला लागेल की हे पैसे मी आणले कुठून. लक्षात घ्या अश्विन, किराणा मालाचं दुकान, रेस्टॉरंट अशा पद्धतीचा जो व्यवसाय असतो ते लोक रोजच्या रोज कॅश डिपॉझिट करत असतात त्यांच्या करंट अकाउंटमध्ये. नक्कीच ती रक्कम किंवा हॉस्पिटल्स 20 लाखाच्या वर जाणार असते. अशा वेळी जरी रिपोर्टिंग झालं तरी त्यांना घाबरायची गरज नाही, कारण त्यांच्या विवरणपत्रात अशा पद्धतीचा व्यवहार दिसतच असतो. प्रश्न हा इथे कुठे आहे की ज्यांनी असे व्यवहार केलेत परंतु संबंधित उत्पन्न दाखवत नसेल त्यांना निश्चित सावध होणं आवश्यकता आहे, सावध होण्याची गरज आहे. आणि विवरणपत्र भरताना म्हणजे पुढच्या वर्षीचं विवरणपत्र भरताना आपण अशा पद्धतीची कॅश डिपॉझिट केली आहे ह्याच्यावर मला विचारणा होऊ शकते, तर माझ्याकडे त्याचं योग्य उत्तर मला ठेवायला लागेल तयार करून, आणि मगच अशा पद्धतीची कॅश डिपॉझिट करायला लागेल. त्यामुळे अशा पद्धतीची कॅश डिपॉझिट किंवा विड्रॉ करणाऱ्या सर्व करदात्यांनी, मग तो काळ कुठलाही असो, 1 एप्रिल ते 25 मे असो किंवा 26 मे ते नंतरचा असो, त्यांनी आपली सावध होऊन आपल्या त्या पद्धतीने आपले व्यवहार विवरणपत्रात दाखवावे. बरोबर. पुढचा एक प्रश्न रवींद्र भोजने असं विचारतायत की टोटल कॅश विड्रॉल 20 लाख ही जी अमाऊंट आपण सांगतोय ती एका बँक अकाउंटच्या बद्दल आपण बोलतोय का नंबर ऑफ बँक्स बद्दल? नाही, सध्या जे सर्क्युलर आहे त्यात एका बँकेतली विविध खाती, म्हणजे माझं करंट अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट आहे, अशा दोन्ही एका, कारण सगळ्या बँकांच्या मध्ये अशा पद्धतीचं, म्हणजे मी एका बँकेत 20 लाख टाकले, 19 लाख टाकले आणि दुसऱ्या बँकेत 19 टाकले, तर ते त्यांना कळू शकेल का, ते बँक कसं रिपोर्ट करणार, हा अजूनही त्याच्यामध्ये लूपहोल असू शकतो. परंतु निदान एका बँकेत तरी विविध खात्यांमध्ये मी जर टाकले जिथे माझं नाव पहिलं आहे, आता लोक त्याच्या सुद्धा पळवाट काढतात की माझ्या नावाने जे पहिलं अकाउंट आहे तिथे 19 लाख टाकतील, बायकोच्या अकाउंटला तिथे 19 लाख लागतील. अश्विन, लक्षात घे की प्रत्येक कायद्याला पळवाटा असतात, परंतु निदान अशा पद्धतीचा कायदा अस्तित्वात असल्यावर अशा पद्धतीने जर उद्या काही इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटला मिळाली तर डिपार्टमेंट क्वेश्चन तरी करू शकतो. आणि मला वाटतं अशा पद्धतीचा क्वेश्चन करता यावं म्हणून हे रूल केलेले आहेत. बरोबर. परंतु त्यांचा प्रश्न जो होता एका बँकेतच हा नियम लागू होता, अनेक वेगळ्या बँकात जर वेगळ्या पद्धतीने कॅश डिपॉझिट केली तर अशा पद्धतीने पॅन द्यायला कदाचित त्या बँकेला कळणार पण नाही की मी इतर कुठे काय केलंय. त्यामुळे प्रॅक्टिकली ही पळवाट आहे, परंतु निदान एका बँकेत तरी तुम्ही डिपॉझिट करत असाल तर तुम्हाला पॅन किंवा आधार देणं आवश्यक आहे. खरंय. पुढचे 2 मुद्दे याच्याच संदर्भातले आपण बघूया आणि पुढे जाऊया. कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी ही पावलं टाकण्यात आलेली आहेत आणि पॅन व आधार नंबर देणं अनिवार्य आहे. इकडे पॅन कार्ड आपण कंपल्सरी म्हणतोय, तर मग आधार कार्ड हा ऑप्शन आहे त्याला का पॅन कार्डच मस्त? आता कसं आहे, आधार आणि पॅन हे लिंक आहेत आणि त्यामुळे तुम्ही पॅन जरी दिलं तरी चालेल, आधार दिलं तरी चालेल, कारण आधार आणि पॅन आता मॅन्डेटरीली लिंक करायची आता डेट जरी वाढली असेल अनेक वेळा तरी हे लिंकिंग आज ना उद्या होणार आहे. त्यामुळे पॅन आणि आधार ह्याच्यात फारसं महत्त्व नाही. कुठली जरी तुम्ही इन्फॉर्मेशन दिली तरी त्याचं रिपोर्टिंग होऊ शकतं आणि त्या जोगे डिपार्टमेंटला हे कळू शकते की या व्यक्तीने हा व्यवहार केलेला आहे. आणि कर चुकवेगिरीला आळा बसण्यासाठीच हा कायदा किंवा हा रूल आणलेला आहे, जेणेकरून अशा पद्धतीचे रोखीचे व्यवहार जिथे मोठ्या प्रमाणावर कॅश बँकेत डिपॉझिट होते, मोठे व्यवहार कॅशमध्ये होतात अजूनही, ते उघडकीस यावे किंवा ते नजरेस यावे म्हणून अशा पद्धतीचा कायदा किंवा रूल हे बनवलेले आहेत. तसेच कॅश विड्रॉ होऊन त्याचा विनिमय कसा झाला, ते कुठे गेली ती कॅश, याचा ट्रॅक ठेवता यावा म्हणून अशा पद्धतीचा हा रूल, हा इन्कम टॅक्समध्ये हा नवीन कायदा किंवा रूल आणलेला आहे. आपला विषय सुरू आहे तो म्हणजे रोखीने व्यवहारासंदर्भातले काही महत्त्वाचे नियम जे आत्ताच
मेच्या अखेरच्या आठवड्यामध्ये लागू झालेले आहेत 26 मे पासून. त्या अनुषंगाने कशी पावलं टाकायची आहेत, कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत, तुम्हाला कशा प्रकारे मग तिकडे अतिरिक्त लक्ष द्यावं लागेल येणाऱ्या आपल्या रिटर्न फायलिंगच्या दृष्टीने, आणि काही प्रश्न देखील आपल्याला येत आहेत. गोखले सर आहेत आपल्यासोबत, करा सल्लागार. गोखले सर, विठ्ठल माळींचा प्रश्न आहे, ऑनलाईन केलेले व्यवहार या नियमामध्ये मोडतात का? नाही नाही, नक्कीच नाही. ह्याच्यात फक्त रोखीने म्हणजे बँकेत जाऊन डिपॉझिट जेव्हा आपण कॅश करतो किंवा कॅश विड्रॉ करतो, याच्यावर हा नियम आत्ताचा आपण जो बोललोय तो लागू आहे. ऑनलाईन तुम्ही किती करोडोचे व्यवहार करा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे निदान ह्या नियमात तो बसणार नाही. फक्त कॅश काढणं किंवा कॅश डिपॉझिट करणं किंवा बँक अकाउंट ओपन करणं, करंट अकाउंट ओपन करणं, हे एवढंच आत्ता या नियमात त्याचा अंतर्भाव आहे. बर. वैभव देवकातेंचा प्रश्न आहे की गोल्ड लोनवर किती करू शकतो विड्रॉल? गोल्ड लोनवर तुम्ही विड्रॉ कितीही करू शकता. लक्षात घ्या, विड्रॉ करायला काही तसा मुद्दा प्रश्न नाही. आजचा जो नियम आला तो असा आहे की 20 लाखाच्या वर जर तुम्ही विड्रॉ करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड देणं हा महत्त्वाचा मुद्दा. आणि त्याच्या अनुषंगाने येणारी गोष्ट अशी की अशा रीतीनेच मी विड्रॉ केल्यानंतर बँक कळवेल डिपार्टमेंटला की यांनी गोल्ड लोन समोर 21 लाख विड्रॉ केलेत. अशा वेळी डिपार्टमेंट तुम्हाला क्वेश्चन करू शकतं की 21 लाखाचं केलं काय तुम्ही. म्हणजे गोल्ड लोनच्या समोर तुम्ही प्रॉपर्टी घेतली आहे किंवा कुठला मोठा व्यवहार केला आहे, त्या व्यवहारात काही टॅक्सचा चुकवला नाही ना, म्हणून ती सावधगिरी बाळगायची. व्यवहार कॅश डिपॉझिट करणं किंवा विड्रॉ करण्यावर बंदी आलेली नाही, लक्षात घ्या. मला वाटतं प्रेक्षकांनी या गोष्टीवर नीट विचार करावा. बंदी न येता फक्त त्याचं रिपोर्टिंग होणार आणि आपल्याला सावधगिरी बाळगायची जर आपल्याला विचारणा झाली तर. जगदीश यांचा प्रश्न आहे, सेव्हिंग अकाउंटमध्ये वार्षिक किती उलाढाल केली तर चालते? उलाढालीचे 2 प्रकार आहेत. एक तर मी किती चेक भरू शकतो किंवा किती चेक लोकांना देऊ शकतो, त्याला काही लिमिट नाही. म्हणजे मला एखादी मी प्रॉपर्टी विकली आणि 1 कोटी रुपये मला चेकने आले आणि दुसरी प्रॉपर्टी घेतली आणि मी 1 कोटी दिले, तर 2 कोटीचा व्यवहार झाला, पण ह्याच्यात काहीच प्रश्न नाही. परंतु आताचा जो नियम आहे तो फक्त रोखीने कॅश काढणं आणि भरणं 20 लाखापर्यंत ह्याच्याशी संबंधित आहे. त्यांचा जो प्रश्न आहे किती उलाढाल करावी, कितीही करू शकतो, त्याला लिमिट नाही. त्याला लिमिट नाही. पण अजून एक त्याचा उपप्रश्न त्यांनी असा विचारला की आपण स्वतः किती रक्कम एका दिवसात विड्रॉ करू शकतो? नाही, विड्रॉवलला लिमिट काही नाहीये. साधारण आपण बँकेत जाऊन अगदी 5-5 लाख सुद्धा विड्रॉ करू शकतो. प्रश्न असा येतो की बँक म्हणते की एवढी मोठी रक्कम विड्रॉ करायची असेल तर 2 दिवस आधी सांगा. अदरवाईज विड्रॉला लिमिट नाहीये. डिपॉझिट जर करत असाल तर 50,000च्या वर डिपॉझिट झाल्यावर तुम्हाला पॅन देणं आवश्यक होतं आणि त्याचं रिपोर्टिंग व्हायचं एका दिवसात. पण विड्रॉला काही लिमिट नाहीये. बँकेत जाऊन आपले पैसे आपण कधी कितीही काढू शकतो. त्यामुळे अर्थात आताचा जो नियम आहे, वर्षभरात जर 20 लाखाच्या वर झाले तर निश्चितच आपल्याला सावध राहायला लागेल. आणखी एक रामेश्वर यांचा प्रश्न आहे की 20 लाख रुपये होम लोन आणि पगार आहे 7 लाख रुपये, मग त्यांनी काय करायचं? म्हणजे कशा संबंधात? म्हणजे या टॅक्स संदर्भात एकूणातच त्यांना जर पुढे टॅक्स फायलिंग, मला वाटतं त्यांनी प्रश्न पूर्ण हे केलेलं नाही, पण टॅक्स फायलिंगमध्ये अशी जर आकडेवारी असेल तर त्यांनी काय करावं? नाही, त्यांना रिटर्न तर मला वाटतं भरायला लागेल. दुसरं म्हणजे होम लोनवर तर त्यांना जे व्याज आहे किंवा त्याचं प्रिन्सिपल रिपेमेंट आहे त्याची वजावट मिळेल आणि त्यांचं जर सॅलरी असेल तर टॅक्स कापला गेला असेल, त्याच्यात त्यांनी एम्प्लॉयरला सांगावं की माझं असं उत्पन्नाच्या मधनं ही वजावटी आहे, त्याचा टॅक्स कमी कापला जाईल. जास्त टॅक्स कापला गेला असेल तर येत्या जुलैच्या आत आपल्याला विवरणपत्र बनवून त्याचा परतावा किंवा रिफंड मागता येईल. मला वाटतं की त्याच्यात फारसं काही म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही फारसं करायचं नाही. रवींद्र यांचा एक प्रश्न सिनियर सिटीझन करता, म्हणजे त्यांचं असं म्हणणं की थोडासा मी या विषयाशी बाजूचा प्रश्न आहे, पण सिनियर सिटीझनचा प्रश्न इकडे त्यांनी अधोरेखित केलाय की ELSS आणि PPF असे जर 2 ऑप्शन आपण बघितले तर तिकडे मग कशी पावलं टाकावीत? सिनियर सिटीझनना तुमचा काय सल्ला? नाही, सिनियर सिटीझनना हा नेहमी प्रश्न असतो की आम्ही नेहमी सांगतो की सेफ जिथे इन्व्हेस्टमेंट आहे, जिथे मोठे फ्लक्च्युएशन होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही टाका, रिस्क फ्री. कारण साहजिकच त्यांचं उत्पन्न तर बंद झालं असेल तर राहिलेल्या गंगाजळीला सुरक्षित ठेवणं जास्त महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने PPF सारखा सर्वोत्तम पर्याय नाही, कारण त्याचं व्याज करमुक्त असेल, त्यांना करबचतही होते त्यांची आणि त्यांना पैसे 100% परत मिळणार आहेत, अर्थात मुदतीनंतर मिळणार आहेत. ELSS मध्ये हे मार्केटशी लिंक असल्यामुळे त्यांनी आज टाकले आणि उद्या मार्केट पडलं, जसं आत्ता पडलं आणि अचानक त्याची NAV खाली आले तर त्याच्यामध्ये 3 वर्ष त्यांना विड्रॉ करता येणार नाही, पण 3 वर्षानंतर त्याची NAV किती असेल हे सिनियर सिटीझनसाठी थोडंसं रिस्की असू शकतं. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की सिनियर सिटीझन जसं तुमचं वय वाढेल त्याप्रमाणे तुमची रिस्क घेण्याची जी कॅपॅसिटी ती कमी होत जाते आणि PPF सारखा सर्वोत्तम पर्याय त्यांना नाही. त्यामुळे त्यांनी PPFलाच स्टिक करत राहावं. अर्थात PPFची मर्यादा 1.5 लाख आहे, ते केवळ त्यांना गुंतवणूक म्हणून करायची असेल तर ELSS न करता इतर म्युच्युअल फंडाच्या इक्विटी स्कीममध्ये त्यांनी गुंतवणूक करावी. अजून एक प्रश्न आपल्याला आलेला आहे. नरेंद्र विचारतात की 50,000च्या विड्रॉ किंवा जमा करताना आता पॅन द्यावा लागणार की नाही लागणार? आता हा असा विषय आहे की 20 लाखाचं लिमिट हे वर्षभरा करताय, परंतु मी आज जाऊन बँकेत जर 51,000 भरत असून
तर तो जुना नियम लागू आहे, तर मला पॅन कार्ड द्यायला लागेल. विड्रॉ करताना द्यायला लागत नाही, डिपॉझिट करताना 50,000च्या वर जर रक्कम असेल तर पॅन द्यायला लागेल. परंतु 50च्या खाली डिपॉझिट करून वर्षभरात 20च्या वर जात असेल तरी मला पॅन द्यायला लागेल. एक अजून प्रश्न, खरं म्हणजे आपण विषय थोडा आपला वेगळा चाललाय, पण पेन्शन धारकांचे जास्त प्रश्न येतात म्हणून आपण त्यांना पण हे करूया, प्रयत्न करूया उत्तर देण्याचा. प्रकाश पवार विचारतात की पेन्शन धारकांनी रिटर्न्स दाखल करण्यासंदर्भात सध्या काय तरतूद आहे, तुम्ही काय मार्गदर्शन करा? नाही, पेन्शनचं उत्पन्न हे उत्पन्न पगाराच्या उत्पन्नासारखं त्यांना इन्कम फ्रॉम सॅलरी दाखवायला लागतं. आणि अशा वेळी बरेच वेळा असं असतं की पेन्शन ज्याला मिळत असतं त्याला कुठलं तरी प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटीचे पैसे आधी मिळालेले असतात, कारण तो रिटायर झालेला असतो. ते त्यांनी कुठेतरी गुंतवलेले असतात, त्यातनं त्याला व्याज मिळत असतं. पोस्ट ऑफिसच्या योजना असतात, म्युच्युअल फंडात गुंतवणूक असते, तिथे कदाचित रिडम्पशन झालं असेल, त्याचं एखादं घर असेल ते भाड्यानं दिलं असेल, त्याचं वर्षभरातलं सर्व उत्पन्न किती आहे हे त्याला माहिती असतं. असं उत्पन्न त्यांनी त्याच्या विवरणपत्रात पेन्शन सोबत दाखवायचं आहे. जर त्याच्यावर टॅक्स येत असेल तर तो भरायचा आणि विवरणपत्र वेळेत सादर करायचं आहे. त्यामुळे पेन्शनर झाला म्हणून विवरणपत्र नाही असं नाही. पेन्शन हे वन ऑफ द उत्पन्न आहे, म्हणजे वन ऑफ द इन्कम सोर्स आहे. इतर त्यांचे सोर्स काय आहेत ते सगळे विचारात घेऊन त्यांनी विवरणपत्र सादर करा. बरोबर. अजून अनेक प्रश्न आहेत, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, त्यामुळे आपण जाता जाता रोखीने व्यवहार आणि खास करून येणाऱ्या काळामध्ये रिटर्न फायलिंगच्या अनुषंगाने जर प्रेक्षकांना सांगायचं असेल तर कोणते 3 मुद्दे आपण महत्त्वाचे आहेत जे लक्षात ठेवणं गरजेचं आहे? मला वाटतं आता ह्या वर्षीच्या रिटर्न फायलिंगमध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की प्रॉव्हिडंट फंडावरच्या 2.5 लाखाच्या वरचं जे योगदान आहे त्याच्यावर त्यांना आता टॅक्स लागू झालाय आणि तो कदाचित एम्प्लॉयरने कापून पण घेतला असेल, तो त्यांनी निश्चितच या वर्षीच्या रिटर्नमध्ये वेगळा कॉलम त्याच्यासाठी आहे, तो त्यांनी विचारात घ्यावा. विवरणपत्र यावर्षी कोरोनामुळे ज्या गेल्या वेळी 2 वेळा डेट्स वाढलेल्या, यावर्षी तशी आत्ता तरी काही वाटत नाही. त्यामुळे 31 जुलैच्या आत विवरणपत्र दाखल करावं आणि योग्य फॉर्म त्यांनी निवडावा. आणि योग्य फॉर्म निवडायच्या आधी अॅन्युअल इन्फॉर्मेशन, वार्षिक जे पत्रक आहे ते बघून, 26 एज बघून, सर्व माहिती बघून त्याचा आपल्या विवरणपत्रात उल्लेख करून मगच विवरणपत्र सबमिट करावं. खरं, हे महत्त्वाचे खूप पॉईंट्स आहेत. आणि रोखीने व्यवहारासंदर्भात खास करून आम्ही तुम्हाला अलर्ट करण्याच्या दृष्टीने एपिसोड आपण घेतलेला होता. खूप खूप धन्यवाद गोखले सर या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. तेव्हा आजच्या एपिसोडमध्ये आपण इकडेच थांबणार आहोत, पण करविषयक आणखी काही महत्त्वाचे मुद्दे येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपण घेऊन येऊच. सगळ्या प्रेक्षकांनी ज्यांनी एबीपी माझ्या फेसबुक पेजवर प्रश्न विचारले त्या सगळ्यांचे आभार. पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासह. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.